नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मनसेनं हिंदुत्वाचा राग आवळल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून त्यांना बाळकडूचे डोस देण्यात आलेले आहेत. हिंदुत्व झेपत असेल तरच पुढे जा, तसं झेंडा बदलणं हे गोंधळलेल्या मनस्थितीचं आणि घसरलेल्या गाडीचं लक्षण असल्याचंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटलेलं आहे. त्यामुळे मराठी आणि त्यानंतर आता हिंदुत्व या मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे आमने सामने होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. आपण बघतोय मनसेनं 23 जानेवारीला जे महाधिवेशन घेतलं होतं त्यामध्ये हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय आता सामनाच्या अग्रलेखातून त्यांना बाळकडूचे डोस पाजण्यात आलेले आहेत. हिंदुत्व झेपत असेल तरच पुढे जा, तसंच झेंडा बदलणं हे गोंधळलेल्या मनस्थितीचं आणि घसरलेल्या गाडीचं लक्षण असल्याचंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटलेलं आहे. मनसेवर जोरदार टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठी आणि त्यानंतर आता हिंदुत्व या मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे आमने सामने येण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत आणि मनसेची भूमिका मांडण्यासाठी स्वाती सोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे. स्वाती, खरं तर राज ठाकरेंनी जे आपले पक्ष आणि त्याचबरोबर एकूणच प्रतिमा बदलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर सामनामधनं जी टीका झाली आहे आणि त्यावर पुन्हा टीकेला प्रत्युत्तर दिलं गेलंय संदीप देशपांडे मनसेच्या नेत्यांनी. आणि थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला हिंदुत्व झेपणार असेल तर पुढे जा, अशी थेट टीका तुमच्यावर केली. इतकंच नाही तर हिंदुत्वाचा तुमचा हा मुद्दा हा उसना आहे. मला असं वाटतं की ज्या अफजल खानांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे त्या नेमक्या मुद्द्यावर माननीय राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब हे सामनाच्या अग्रलेखातनं बाहेर पडतात. पण त्यांनी काळजी करू नये, त्याचा उपचार आम्ही योग्य तो करू. मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सामनामध्ये जे लिहिलंय की माननीय बाळासाहेबांचे विचार हे पुढे घेऊन जाणं हे येरा बघायचं काम नाही आणि आम्हाला 100% त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत. आणि कदाचित म्हणूनच शिवसेनेने हा मुद्दा सोडलाय. शिवसेनेला हा मुद्दा झेपत नाही आणि माननीय बाळासाहेबांचे विचार जर आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं जर शिवसेनेचं म्हणणं असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. तुमच्या याच मुद्द्यावर खरं तर त्यांनी पुन्हा म्हणजे त्या अग्रलेखात हे स्पष्टपणे आहे की इतर पक्षांनी इतर दुसऱ्या पक्षांबरोबर जेव्हा सत्ता स्थापन केली चालते पण आम्ही केली चालत नाही, ही तुमची पोटदुखी आहे, कारण आम्ही जे करतोय ते समाजकार्य आहे असं ही या सामनामध्ये म्हटलेलं आहे. असं आहे की ज्यांच्या डोळ्यावर हिरवा गॉगल लावलेला आहे त्यांनी आम्हाला काय शिकवायचं. जे गेले 10-15 वर्ष दिल्लीमध्ये माननीय पवार साहेबांच्या बंगल्यावर एका कोपऱ्यात पडून राहिलेले संजय राऊत हे शिवसेनेची वाट लावण्याचं काम करतायत, माननीय बाळासाहेबांचे विचार संपवण्याचं काम करतायत. हे आम्ही नाही बोलत आहे, हे त्यांचेच शिवसैनिक बोलतायत आणि त्यांनी आम्हाला शिकवावं. मनसेनं मराठीचा मुद्दा उचलला, त्याच्यावर पुढे 14 वर्ष तुम्ही पुढे गेलात आणि त्याच्यानंतर त्यानं काही झालं नाही आणि म्हणून मग तुम्ही आता भाजपच्या सांगण्यावरनं हिंदुत्वाचा मुद्दा घेतलाय असा थेट घणाघाती आरोप संजय राऊतांनी म्हणजे सामनामधून केलेला आहे. मी तुम्हाला तेच म्हणतो, आरोप कोणी करावे? संजय राऊतांनी, जे माननीय पवार साहेबांच्या बंगल्यावर जास्त, स्वतःच्या बंगल्यापेक्षा पवार साहेबांच्या बंगल्यावर जास्ती असायचे, त्यांनी आमच्यावर आरोप करायचा की आम्ही दुसऱ्या पक्षाकडनं ऐकतोय. म्हणजे आता जे काही शिवसेनेत सुरू आहे ते सगळं पवारांच्या सांगण्यावरनं सुरू आहे असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. दुसरं काय चालू आहे? असं आहे की माननीय बाळासाहेबांचे काय विचार होते, एकदा तर जुन्या क्लिप्स माननीय बाळासाहेबांच्या ऐकूयात किंवा मी स्वतः संजय राऊत साहेबांना पाठवायला तयार आहे. जे माननीय बाळासाहेब म्हणाले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा मी शिवसेना बंद करीन, हे माननीय बाळासाहेबांचं वाक्य होतं. ते एकदा ऐकावं संजय राऊत साहेबांनी आणि मग आम्हाला शिकवावं त्यांनी. तुम्ही बाळासाहेबांच्या वक्तव्यावर बोललात आणि तसाच मुद्दा सांगण्यात आला की जे बाळासाहेबांची भाषणं होती ते लिटरली म्हणजे कॉपी पेस्ट सारखं भाषणांमध्ये वापरलेलं आहे आणि अगदी डिट्टो तसं बोलण्याचा प्रयत्न केला गेलाय. असं आहे, स्वर्गीय माननीय बाळासाहेबांची नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते. ती अक्कल पण जर त्यांच्या पक्षप्रमुखाकडे नसेल तर तो आमचा दोष नाही ना.
तर आपण बघतोय की संदीप देशपांडे यांचं वक्तव्य अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांनी, की शरद पवारांच्या बंगल्यावर एका कोपऱ्यात पडून संजय राऊत असतात आणि त्याचबरोबर हिंदुत्वाचा जो वारसा आहे तोच आम्ही पुढे नेऊ. त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीने हिंदी हृदय सम्राट या संदर्भात जी काही टीका होते त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं आता मी हे बोललो तर कदाचित संजय राऊत साहेबांना डायरिया सुद्धा होऊ शकतो, पण मला हे बोलणं गरजेचं आहे कारण याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसमध्ये ट्रेनमध्ये गल्लोगल्ली होते. महाराष्ट्राचे नवे हिंदू हृदय सम्राट कोण असतील तर ते राजसाहेब ठाकरेच आहेत. पक्षाला 2 झेंड्यांचा दांडा पेलवणार नाही असंही त्याच्यात म्हटलंय. आम्हाला काय पेलवतो आणि काय नाही ते आम्ही बघून घेऊ, त्याची काळजी संजय राऊतांनी करू नये. आमचा जरी झेंडा बदलला तरी दांडा तोच आहे, त्याने लक्षात ठेवावं. तर आपण बघतोय की संजय राऊतांनी स्पष्टपणे संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संजय राऊतांच्या टीकेला त्यांनी खरं तर सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि जे सामनाच्या अग्रलेखातनं म्हटलं गेलंय त्यावर त्यांनी मनसे स्टाईलनं ही टीका केलेली आहे की संजय राऊत म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी खरं तर ही खूप घणाघाती आरोप आहे की संजय राऊत हे शरद पवारांच्या बंगल्यावर एका कोपऱ्यात पडून ते अशा पद्धतीचा त्यांचा हा थेट आरोप आहे. संदीप. अगदी स्वाती, धन्यवाद तू सगळे ही माहिती दिल्याबद्दल. आणि आपण बघितलं की कशा पद्धतीनं संदीप देशपांडे यांनी सामनाच्या अग्रलेखाला चोख उत्तर दिलेलं आहे आणि जोरदार